साताऱ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही जण एका डांबरी रस्त्यावर जाळ टाकून एका व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. ज्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला जातोय तो 4 पायांवर प्राणी चालतात त्याप्रमाणेच बाईकच्या मागे लपून स्वतःचा बचाव करताना दिसतोय. या व्यक्तीला रेबीज झालेला पिसाळलेला कुत्रा चावल्याचा दावा अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना केला आहे. मात्र या व्हिडिओमागील सत्य समोर आले. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात. दुतर्फा झाडी आणि शेत असलेल्या डांबरी रस्त्यावर काही बाईक थांबलेल्या आहेत. एका बाईकच्या मागे लपून बसलेल्या व्यक्तीला काही जण जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतायत असं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळच्या असून रेबीज रोग झालेले कुत्रे चावल्यामुळे माणूस पिसाळलेल्या अवस्थेत सापडले असा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जातोय. अनेकांनी खरोखरच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर व्यक्तीची अशी अवस्था होते असं वाटून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच अनेक अकाउंटवरून पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्याने तो व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडिओमागील सत्य काही वेगळंच आहे. अंगापूर फाट्याजवळच्या रस्त्यावरील हे सारं नाट्य या व्यक्तीला रेबीज झालेला पिसाळलेला कुत्रा चावल्याने घडलेलं नाही, तर ही व्यक्ती एक मनोरुग्ण आहे. या व्यक्तीने रस्त्यात चांगला धुडगूस घातला आहे. कोणी त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला रेबीज झालेला कुत्रा चावल्याने तो असं वागत असल्याची खोटी माहिती देत व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केल्यापासून तो व्हायरल झाला आहे. तर ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? तर व्हिडिओत दिसणाऱ्या मनोरुग्णाचं नाव गोपाल असून तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात असल्यामुळे आणि 4 पायावर चालत असल्यामुळे या व्यक्तीला रेबीज झाला आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. मात्र त्याला स्थानिक लोकांनी पकडून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली. त्यानंतर ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं निष्पन्न झाले. सध्या त्याला एका बंद आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सत्य समोर येण्याआधीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मनोरुग्णाबद्दल चुकीची माहितीच अधिक चर्चेत असल्याचं स्पष्ट होते. त्याला रेबीज झाल्याचा दावाही चुकलेला आहे.